नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीत ह्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो. आपण आज एक वेगळ्या चित्रपटावर आपण आज बोलणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे पिंजरा. हे महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजलेला चित्रपट आहे आणि एक संदेश देणारा चित्रपट आहे. तर एक गंगेसारखं निर्मळ असं गाव होतं आणि त्या गावामध्ये राव आणि रंक दोन्ही समाधानाने वागत होते आणि त्या गावाची गुणगौरव आणि कीर्ती वाढत होती. अशा गावाचा एक आदर्श मास्तर त्या गावामध्ये राहत असतो. त्या मास्तराचा शब्द प्रमाण मानणारे असे लोक त्या गावकरी असतात, पोलीस पाटील असतात, ग्रामसेवक असतात, नवे त्या स्थानिक पोलिसांचा मोठा सिनेरप्या सुद्धा त्या गावातल्या मास्तराचा ऐकत असतो. तर एका दिवशी काय होतं, त्या गावाच्या शेजारी गंगेच्या पलीकडे एक तमाशा आलेला असतो. ते तमाशा बघण्यासाठी काही लोक तिथे गेलेले असतात आणि शाळेमध्ये कोणी आलं नसतं. तर मास्तर त्या गावाच्या भलाईसाठी गंगे नदी पार करून त्या पलीकडे जातो आणि तमाशा तिथले तंबू हाणून पाडतो आणि त्या बाईला नाना तऱ्हेचं तिला शब्द ऐकून सांगतो. पण ती बाई पण अशी असते की ती पण तिने शपथ घेतली की आज ह्या मास्तराच्या हातामध्ये तुंतुनं दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ती शब्द हा खरा ठरतो. गंगेसारखं निर्मळ गाव, असं पवित्र गाव, त्या शब्दप्रमाण असलेला मास्तर. पण आपण भोवरा म्हटलं की पाण्याचा भोवरा असतो, माझ्या मागे पाणी आहे, नदी आहे आणि भोवरा म्हणजे दुसरा एक लहान मुलं आपण खेळत असताना तो भोवरा. पण मास्तर त्या बाईच्या सौंदर्याच्या शृंगारामध्ये, भोवऱ्यामध्ये अडकतात आणि तिथे मग ती बाई म्हणते, नका सोडून जाऊ रंगमहाल, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, असे अनेक काही गाणे त्या चित्रपटामध्ये आहेत. तर मित्रांनो, तर या मास्तराचं पुढे काय होतं, माझ्या काळजाची तार अशी छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली, पुण्या गावी होता भोळा भाग्यवंत, कुणी म्हणे संत, कुणी म्हणे महंत, माझ्या काळजाची तार अशी छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली, काळजाची तार अशी छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. हे गाणं बोलत असताना मास्तराची अवस्था काय होते, तर त्या बाईच्या मागे फिरत असताना गाव दर गाव त्या मास्तराला कुत्र्याच्या बाजूला जाऊन भाकरी खायला लागते. एवढा आदर्श मास्तराची अवस्था काय होते. आणि मास्तर काय म्हणतो की माझी नशिबाने थट्टा मांडली. तर नशिबाने थट्टा मांडली ना राजा. तर बाईच्या सौंदर्याच्या शृंगारामध्ये मास्तर अडकला होता. तर त्या मास्तर शृंगारामध्ये अडकल्यानंतर काय होतं, त्या बाईचं प्रेम त्या मास्तरावर खरं नसतंच, हे मात्र त्यावर खरं आहे. आणि खरं प्रेम करण्यासाठी आपल्यासाठी उभे आयुष्य पडलेलं आहे. तर मित्रांनो, आज नवीन तरुणाला मला हा संदेश द्यायचा आहे की आज आपण शाळा, महाविद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये, बोर्डिंगमध्ये शिकत आहोत. तर त्या ठिकाणी तुम्ही शिकत असताना तुम्ही तुमचा फोकस आपल्या करिअरवर करा, आपला जो गोल आहे त्या गोलवर करा आणि चांगलं एक पद अचीव करा. तुम्ही तहसीलदार व्हा, तुम्ही नायब तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा किंवा UPSC सारख्या एक्झाम पास व्हा, त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा. जर तुम्ही अशा अचीव केल्यानंतर तुम्हाला मुलींची रांग लागेल, जर मुलगी ह्या पदावर पोहोचली तर मुलांची रांग लागेल. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा संदेश द्यायचा आहे की आपण थोडं थांबायचं आहे, थोडे ढेरे ठेवायचं आहे. सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळणार आहेत. आपल्या आईवडिलांची लावलेली मेहनत, किंमत आपल्याला पुढे पार पडायची आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या मध्ये आपल्याला हा संदेश द्यायचा आहे. जगदीशच्या वाणीच्या चॅनलमध्ये आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त अशी आशा करतो. पुन्हा एकदा आपणास दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण. नमस्कार.